नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्राजक्ता म्हणते की तर मंडळी सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका की आपले 5 फायनलिस्ट आता पुढच्या फेरीत जाणार आहेत. आणि ते 5 फायनलिस्ट आहेत. आपली पहिली स्पर्धक आहे पिहू कामत. हे ऐकल्यावर सर्वांना खूप आनंद होतो. एका पिहू जवळ येते आणि म्हणते की पिहू कॉंग्रॅच्युलेशन, गो गो गो. पिहू स्टेजवर येऊन उभी राहते. मंजुळा मोनिकाला म्हणते की बघितलं ना, झाली की नाही सिलेक्ट. तर प्राजक्ता म्हणते की आपली दुसरी फायनलिस्ट आहे प्रचिती पाटील. प्रचिती देखील तिथे जाऊन उभी राहते. प्राजक्ता म्हणते की आपला तिसरा फायनलिस्ट आहे सार्थक जाधव. सार्थक सुद्धा स्टेजवर जाऊन उभा राहतो. प्राजक्ता सांगते की आपला चौथा फायनलिस्ट आहे आरव उरेकर. आरव सुद्धा स्टेजवर जाऊन उभा राहतो. प्राजक्ता म्हणते की आणि आता आपला 5वा फायनलिस्ट आहे एनी गेस. सर्वजण देवाकडे प्रार्थना करत असतात की त्या चिठ्ठीमध्ये स्वराजचंच नाव असावं. स्वराजला देखील त्या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं, परंतु प्राजक्ता सांगते की आपला 5वा स्पर्धक आहे स्वराज. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आणि हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. विजय आणि क्षमा लगेच स्वराजकडे येतात आणि स्वराजला मिठी मारतात. मंजुळाला देखील फारच आनंद झालेला असतो, तर मल्हारलाही खूप आनंद झालेला असतो. मल्हार अगदी आनंदाने स्वराजकडे बघत असतो. प्राजक्ता सर्वांना सांगते तर भेटूयात आपण आपल्या पुढच्या राऊंडमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू. तिसरी फेरी आता इथे संपलेली असते आणि स्पर्धेला त्यांचे 5 स्पर्धकही भेटलेले असतात. तर इकडे मोनिकाचं आणि हिलाचं बोलणं सुरू असतं. मोनिका म्हणते की हा सुरेंद्र शिंदे आहे ना, मला असं वाटतं की शेवटच्या राऊंडपर्यंत तोच जज राहणार आहे. मम्मा, मला असं वाटतंय की त्याला चांगलं गोड बोलून थोडं मॅनिक्युलेट करायला पाहिजे. इकडे चिनार सर सुरेंद्रजींना म्हणत असतात की लोककलेची तुमच्याकडे जी जाण आहे ती आम्ही कुठेही बघितली नाही आहे. महेश सर सुद्धा म्हणत असतात की सुरेंद्रजी ज्या ज्या स्पर्धेला जातात त्या स्पर्धेतून एक्झॅक्ट हिरा ते शोधून काढतातच. सुरेंद्रजी म्हणत असतात की असं काही नाही आहे, आज जरी मी नसतो तरी तुम्ही योग्य स्पर्धक निवडले असते. पण काही नाही, एनिवे आपल्या त्यानिमित्ताने भेट तर झाली, आपण असेच पुन्हा भेटत जाऊयात. सुरेंद्रजी जातच असतात तेवढ्यात मोनिका तिथे येते. मोनिका म्हणते की सर 2 मिनिट, तुमचे जर 2 मिनिट घेतले तर चालतील ना. मोनिका सांगते की लेट मी इंट्रोड्यूस, ही माझी आणि मल्हारची मुलगी पिहू कामत. मोनिका सांगते की या मिसेस राज्याध्यक्ष माझी मम्मा. मोनिका पिहूला सांगते की गुरुजींना नमस्कार कर. तर पिहू लगेच सुरेंद्रजींच्या पाया पडते. तर इकडे विजय म्हणत असतो की अरे स्वराज, तू काय गायलायस आज. तू म्हणजे आधी आमच्या काळजाचा ठोका चुकवलास, पण त्यानंतर तू काय गायलायस. क्षमा म्हणत असते की खरंच स्वराज, तू इतकं सुंदर गायलायस ना, तर कमालच केली आहेस. चैताली सुद्धा म्हणत असते की स्वराज बाबा, आम्हाला सुद्धा तुमचं गाणं खूप आवडलं. स्वराज म्हणतो की तुमच्या सगळ्यांचे एवढे आशीर्वाद होते म्हणून तर मी एवढा छान गाऊ शकलो. ती म्हणत असतात की हो रे स्वराज, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत, तू असाच मोठा होत जा. स्वराज एक क्षण मंजुळाकडे बघतो आणि म्हणतो की आता बस झालं. आता आई इथून जायच्या आधीच मीच मल्हार गुरुजी आणि आईची भेट घालून देणार, आज आणि आत्ताच. तर इकडे निरंजन मंजुळाला म्हणत असतो की आज तू माझ्यावर जे उपकार केलेत ना, त्याची मी परतफेड कधीच करू शकत नाही. मंजुळा म्हणते की आता डोळ्यात कशाला पाणी, गायला की तो. निरंजन म्हणतो की आता शेवटी डोळ्यात पाणी तुझ्या देखील आहे. मोनिका इकडे पिहूला म्हणते की आज फक्त तू यांच्यामुळे सेव्ह झाली आहेस हा, त्यांना थँक्यू म्हण. पिहू त्यांना थँक्यू बोलते. मोनिका सुरेंद्रजींना म्हणते की सर तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा तुमचं नाव आम्ही ऐकलं होतं तेव्हा आम्हाला थोडं टेन्शनच आलं होतं. का म्हणजे याआधी पिहूचं गाणं जेव्हा तुम्ही फोनवर ऐकलं होतं ना, तेव्हा तुम्ही रिजेक्ट केलं होतं. त्यामुळे मला असं वाटलं होतं की या राऊंडमध्ये तुम्ही पिहूला रिजेक्ट करताय की काय. सुरेंद्रजी म्हणतात की हो हो हो, म्हणजे जेव्हा मी फोनवर गाणं ऐकलं होतं तेव्हा माझा तसा समज झाला होता. पण नंतर माझ्या डोक्यात हाही विचार येऊन गेला होता की मल्हार कामतची मुलगी म्हणजे नक्कीच हिच्यात काहीतरी स्पार्क असणार आहे. पण तुम्हाला सांगतो की त्या दिवशी तुम्ही फोनवर तिचं ऐकवलेलं गाणं आणि आजचा तिचा परफॉर्मन्स, क्या बात है. एकदम जमीन आसमानाचा फरक आहे बघा. सुरेंद्रजी म्हणतात की पण इतक्या कमी दिवसांमध्ये एवढी चांगली तयारी, म्हणजे नक्की तिचे गुरु कोण आहेत, मला त्यांना भेटायला आवडेल. पिहू म्हणते की मंजुळा नावाची टीचर आहे, ती पण आली आहे की इथं आज. तिची नजर ही मंजुळाला शोधत असते. तेव्हा मोनिका म्हणते की पिहू गप्प बस. पिहू सुरेंद्रजींना म्हणते की मी एक काम करते, मी त्यांना बोलावून आणते म्हणजे तुमची ओळख होईल. मोनिका पिहूला म्हणते की तोपर्यंत तू यांच्याकडनं गाण्याच्या टिप्स घे आणि बघ ते काय म्हणताय ते. आणि मोनिका तिथून जाते. स्वराज म्हणतो की तुम्हाला सांगू, मला पहिल्यांदा गाणं काय येत नव्हतं. मल्हार म्हणतो की खरं तर हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना कळलाय, आम्ही तुला सर्वजण विचारणारच होतो हे. हा बाबा, का केलंस तू असं. स्वराज म्हणतो की आणि मंजुळा गुरुजी आले तेव्हा मला आपोआप गाणं सुचलं, कसं सांगू का.
मल्हार म्हणतो की अरे सांग ना बाबा, कशाला वेळ घेतोयस. त्यावर स्वराज म्हणतो की चला माझ्यासोबत. आणि मग स्वराज हा मल्हारला घेऊन मंजुळाकडे येतो. मंजुळाला देखील आता स्वराजची भीती वाटत असते. स्वराज मंजुळाच्या डोक्यावरील पदर काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळी नेमकी मोनिका तिथे येते. मोनिका मंजुळाला म्हणते की आता पिहूमुळे तू सुद्धा फेमस होणार आहेस. तो शिंदे तिकडे विचारतोय की पिहूची एवढी छान तयारी कोणी करून घेतली, भेटायचंय त्याला तुला, चल. असं म्हणून मोनिका मंजुळाचा हात धरून तिला सुरेंद्रला भेटायला घेऊन जाते. तर मल्हारचे फॅन्ससुद्धा मल्हारसोबत फोटो काढण्यासाठी बिझी होऊन जातात. स्वराजचा प्लॅन हा फसलेला असतो. स्वराज तिथून बाजूला निघून जातो तेव्हा निरंजन त्याच्या मागे येतो. निरंजन स्वराजचा हात पकडतो तेव्हा स्वरा म्हणते की मामा, मी आज तुझं काहीही म्हणजे काहीच ऐकणार नाही. आज अगदी काहीही झालं तरी मी माझ्या बाबांची आईशी भेट घालूनच देणार आहे. तर इकडे पिहू सांगत असते की ह्याच माझ्या मंजुळा टीचर आहे. मोनिका म्हणते की हो, हीच म्हणजे ह्याच या मंजुळा टीचर. मोनिका सांगते की यांनीच पिहूची तयारी करून घेतली. खरं तर पिहू पण खूप टॅलेंटेड आहे म्हणून तिने लगेच पिकअप केलं. सुरेंद्रजी म्हणतात की मंजुळा मॅडम, खरंच किती कौतुक आहे तुमचं, म्हणजे तुम्ही तिच्या गाण्यात किती सुधारणा केली आहे. जे आज तिच्या गाण्यामध्ये मला तुमची मेहनत दिसत होती बरं का. बाय द वे, तुम्ही कुठे शिकलात गाणं. मंजुळा म्हणते की अहो माझं काय, तुमच्यासारख्या मोठमोठ्या माणसांना मी ऐकूनच शिकली आहे आणि मला जेवढं जेवढं येतं तेच मी शिकवलं तिला. सुरेंद्रजी म्हणतात की तुम्ही खरंच खूप प्रतिभाशाली आहात. सुरेंद्रजी म्हणतात की तुमचं मार्गदर्शन जर तिला शेवटच्या राऊंडपर्यंत मिळालं तर ती ही स्पर्धा जिंकू शकते. मोनिकाला आणि इलाला मात्र फार आनंद होतो. पिहू इलाला म्हणते की मला स्टेजवर जरा फोटो क्लिक करायचे आहे, चल ना माझ्यासोबत. आणि मग इला आणि पिहू दोघेही स्टेजवर जातात. स्वराज देखील तिथंच उभा असतो तेव्हा मंजुळा तिथून जाते आणि म्हणते की चल रे झेंडू, येते मी. निरंजनने स्वराजचा हात पकडलेला असतो तर स्वराज म्हणत असतो की मामा तू सोड मला, परत बाप्पा मला ही संधी नाही देणार. निरंजन म्हणतो की हे बघ, बाप्पाच्याच मनात तसं काही नाही आहे आणि ते सुरेंद्रजी म्हटले ना की ते पिहू बेबीला त्यांनी शिकवलं तर शेवटच्या फेरीपर्यंत पिहू बेबी जातील, मग मोनिका मॅडम घेतील त्यांना ठेवून. स्वराज म्हणतो की मामा तुम्हाला खोट्या आशा नका दाखवा. तुका काकूने मंजुळा मॅडमचे सगळे पैसे देऊन टाकले आणि आता ती घर सोडून गेली तर, आणि जर ती पुन्हा आलीच नाही तर, ती जर परत निघून गेली तर मी काय करू. असं म्हणून स्वराज पळत पळत तिच्या मागोमाग जातो. निरंजन मनामध्ये विचार करत असतो की अरे देवा, आता ही स्वरा काय करणार आहे काहीच कळून नाही राहिलंय. तर स्वराज हा मंजुळाचा हात पकडतो आणि म्हणतो की आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर मंजुळा म्हणते की अरे मलाही तुला काही सांगायचं आहे, आज तू स्टेजवर अशी बाजी मारली आहेस ना, काय सांगू. स्वराज म्हणतो की आणि आई, आज जर तू आली नसतीस तर मी गायलोच नसतो, तू आली ना म्हणून तर गायलो मी. त्यावर मंजुळा म्हणते की अशी कशी नसते आले, तुझं गाणं ऐकायला तर मीही आतुर होते आणि तुला जी संधी मिळाली त्याचं तर तू अगदी सोनं केलंस बघ, समजे किती खुश आहेत बघ तुझ्यावर. स्वराज म्हणतो की आई तू माझ्यासोबत चल ना, मला तुला एक काहीतरी दाखवायचं आहे. त्यात मंजुळाला फोन येत असतो, त्याच्यामुळे मंजुळा म्हणते की झेंडू चल मी निघते आता. स्वराज म्हणतो की आई तू खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे की मनुका काकूने तुला तुझे सगळे पैसे देऊन टाकले आणि आता जर तू निघून गेली तर मी काय करायचं. नाही हे बघ, मी तुला अजिबात जाऊ देणार नाही. त्यावर मंजुळा म्हणते की अरे ते सोड, आईची आण सांगते की मी तुला घरी जाऊन भेटते. मंजुळा तिथून निघून जाते तर भिक्या गाडीमध्ये मंजुळाचंच वेट करत असतो. मंजुळा गाडीत बसते आणि म्हणते की चल आता डायरेक्ट साहेबरावच्या इथेच गाडी थांबवायची. तर इकडे मल्हार हा स्वराजकडे आलेला असतो आणि तो स्वराजला म्हणतो की स्वराज काय सांगणार होतास तू मला. मगाशी मी तुला एवढं गायला सांगितलं तरी तू गायला नाहीस आणि त्या मंजुळाबाईंनी असं काय सांगितलं की तू लगेच दणक्यात गायला लागला. बोल ना काय सांगायचं होतं तुला. तेव्हा स्वराज निरंजनकडे बघत असतो आणि मल्हारला म्हणतो की नंतर सांगतो गुरुजी, मंजुळा गुरुजी जेव्हा येतील ना तेव्हाच सांगतो तुम्हाला. थोड्यातच विजय आणि क्षमाही येतात. विजय म्हणतो की चला घरी नाही जायचं का, पिहू आणि मोनिकाला बोलून आणा ना. त्यावर स्वराज म्हणतो की हो मी बोलावून आणतो. तर इकडे मोनिका, इलू आणि पिहू मात्र फोटो काढण्यामध्ये बिझी असतात. स्वराज स्टेजवर जातो आणि पिहूचा हात ओढतो आणि म्हणतो की पिहू मला तुझं गाणं इतकं आवडलं ना, काय सांगू, किती छान गायलीस तू. आणि असं बोलून तो पिहूला मिठी मारतो. पिहू म्हणते की ए सोड मला. तेव्हा मोनिका म्हणते की ए फोटो काढतोय ना मी, चल बाजूला हो. स्वराज पिहूला पुन्हा म्हणतो की पिहू तुझी तर आता मज्जा आहे, मंजुळा गुरुजी आता तुला शेवटच्या गाण्यापर्यंत गाणं शिकवणार आहेत आणि ते शिंदे गुरुजी किती छान बोलले त्यांच्याबद्दल. मोनिका म्हणते की तो शिंदे काहीही बोलला असेल, काही फरक पडत नाही मला, पण त्या आगाऊ आणि मॅनरलेस भांडेवालीला मी कामत फॅमिलीमध्ये पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही. चल पिहू कम. असं म्हणून त्या तिथून निघून जातात. तर स्वराजला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे मंजुळा हिरे घेऊन आलेली असते तेव्हा साहेबरावचा गुंड सांगतो की हिरे घेऊन आली आहे ती. तेव्हा तो गुंड मंजुळाला म्हणतो की ए भवाने जाऊन भेट तुझ्या आईला. मंजुळा म्हणते की आता फक्त भेटणार नाही तर घेऊन जाणार आहे तिला माझ्यासोबत. तुझ्या बैलांना सांग बाजूला व्हायला.
मंजुळाच्या आईला एका खोलीमध्ये ठेवलेलं असतं तेव्हा मंजुळा दार उघडून खोलीत जाते. भिक्या भाऊसाहेबला म्हणत असतो की भाऊसाहेब, हिरे नीट चेक करून घ्या, खरेच आहेत हिरे. तर इकडे मंजुळा म्हणते की आई आले बरं का मी. तेव्हा मंजुळाची आई झोपलेली असते. मंजुळाचा आवाज ऐकून ती लगेच उठते. दोघींनाही एकमेकींना बघून खूप आनंद होतो आणि दोघींच्याही डोळ्यात पाणी असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या 23 जूनच्या भागात मंजुळा मोनिकाच्या घरी आलेली असते आणि मोनिकाच्या जोरदार कानाखाली ठेवून देते. मोनिका म्हणते की हाऊ डेअर यू. मंजुळा म्हणते की हा हात आणि आवाज नेहमी खाली ठेवायचं. तुझं गुपित आता माझ्या ताब्यात आहे. तुझी पिहू तुला मल्हार साहेबांपासून झालेलीच नाही आहे. आणि आता मात्र मोनिकाच्या अंगाला काटाच आलेला असतो, कारण हे खूप मोठं गुपित आता मंजुळाने उघड केलेलं असतं. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.